रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निवडणुकीच्या कालावधीत सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे किरण सामंत. महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या किरण सामंतांनी अखेरच्या वेळेस माघार घेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण नारायण राणेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी किरण सामंत यांना खासदारकीबाबत शब्द दिल्याच्या चर्चा देखील ऐकायला मिळत आहेत. यातच आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यामुळे कोकणात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल असे वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी 2 दिवसापूर्वी केले होते. यावर आता किरण सामंत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेल असा इशारा किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे. मला राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे. त्याच्याबद्दल राजनजी साळवी साहेबांनी, आमदार राजन साळवी साहेबांनी कोणतीही चिंता करू नये. त्यांनी जर चिंता करायची, त्यांना जर गरज वाटली तर त्यांची लांजा राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असा मला खात्रीलायक समजतं. तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा. अन्यथा एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.